नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट तुमच्या समोर मी घेऊन आलोय। बऱ्याचशा सोशल मीडियामध्ये ही अपडेट फिरत आहे किंवा म्हणूया ही न्यूज फिरत आहे। न्यूज अशी आहे की मुंबई महानगरपालिका भरती जी 620 पदांसाठी प्रोसेसमध्ये आहे, फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे। 11 मे पर्यंत फॉर्म भरायचे आहे। ही भरती प्रक्रिया स्थगिती होणार का, थांबणार का, काय आहे नेमकं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात समजून घेऊया, ज्यामध्ये भरती प्रक्रियेला स्थगिती येणार का, त्यानंतर मागणी कुणाची आहे आणि काय आहे आणि हे प्रकरण काय थोडक्यात माहिती करून घेऊया। पण ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी या एक्झामसाठी फॉर्म भरला असेल किंवा फॉर्म भरायचा असेल आणि एक्झाम द्यायची असेल त्या विद्यार्थ्यांनी मात्र अभ्यास चालू ठेवा। या गोष्टी अशा येत राहणार आहे, सो तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये खंड न पाडता अभ्यास मात्र चालू ठेवा। हे निर्णय फायनल नसतात, हे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून ही गोष्ट फक्त बाब एक पुढे येत असते, पण याला खूप वेळ लागतो आणि त्याला भरपूर नियमावली असते। थोडक्यात त्याबद्दल बोलतो, पण अभ्यास चालू ठेवा। आणि अभ्यास चालू असताना तुम्हाला मार्गदर्शनाची गरज लागली तर इग्नाइट अकॅडमीची रेकॉर्डेड बॅच महानगरपालिके भरतीसाठी अवेलेबल आहे। नॉन टेक्निकल बॅच ज्यामध्ये जसं की मराठी, इंग्लिश, मॅथ, रिझनिंग आणि जीके जीएस तुमचं कव्हर होणार आहे। लिपिक, टंकलेखक आणि लेखा लिपिक याच्यासाठी ही बॅच आवश्यक आहे। बाकीच्या इतर पदांसाठी जे नॉन टेक्निकल सिलेबस आहे तो सुद्धा या बॅचमध्ये कव्हर होतो। यामध्ये फी तुम्हाला 1499 प्लस जीएसटी मध्ये आहे। त्यामध्ये अनुभवी शिक्षक आहे, स्ट्रिक्टली टीचर्स पॅटर्न आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स पण अवेलेबल आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे आणि 250 प्लस टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे। सो आजच तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। तुम्हाला माहिती आहे जाहिरात आली आहे 27 मार्च 2025 ला। या जाहिरातीचा फॉर्म भरण्याचा कालावधी 28 मार्च पासून 11 मे पर्यंत आहे। यासाठी लागणारी जी डॉक्युमेंट आहे ती 25-26 या इकॉनॉमिकल इयर मध्ये लागतील, म्हणजेच नॉन क्रिमिलियर किंवा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ह्या वर्षाचं लागणार आहे। यामध्ये टोटल 30 पद आहे, 27 पद ही गट क ची आहे, 3 पद ही गट ड ची आहे। यामधल्या महत्त्वाच्या 2 पदावरती मी पण पाठीमागे व्हिडिओ घेतला आहे। लिपिक, टंकलेखक आणि लेखा लिपिक नावाचे 2 पद खूप महत्त्वाचे। 135 पद लिपिक टंकलेखकचे आणि 58 पद हे लेखा लिपिकचे असणार आहे। यासाठी तुम्हाला मी वयोमर्यादा पण सांगितली होती, 18 ते 38 ओपन साठी आहे आणि कॅटेगरीला 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। वयोमर्यादा 11/5/2025 पर्यंत कन्सिडर केली जाणार आहे। आता पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो, जी महत्त्वाची बातमी सकाळ न्यूजपेपरला आलेली आहे आणि त्यात सांगितलं आहे की पालिकेच्या भरतीवर स्थगिती आणणार, मानधनावरील कर्मचाऱ्यांचा कायम करण्याची मागणी। आता थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल ही मागणी कोणी केली आहे। ह्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ऑलरेडी कार्यरत असणारे, मानधन तत्वावरती कार्यरत असणारे काही कर्मचारी आहेत, त्यांची मागणी आहे की आम्हालाच तुम्ही कायम करा, आमच्या जागा भरती प्रक्रियेतनं भरण्यापेक्षा आमच्या जागा कायम करा। आता ही संख्या शेकडोमध्ये 100-200 संख्या आहे आणि आत्ताची जाहिरात आली 620 पदांसाठी 30 वेगवेगळे संवर्ग आहे। आता यामध्ये यांनी काय म्हटलंय त्यातला बघा, यामध्ये मुख्यत्वे जी मागणी केली ती कोणी केली आहे, महाराष्ट्र कर्मचारी युनियन यांची मागणी आहे। मग यांचं म्हणणं काय, यांचे 2 महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगतो। त्यातला पहिला पॉईंट आहे त्यांनी म्हटलेला की या पदांवर 10-15 वर्षापूर्वी कर्मचारी कमी मानधनावरती काम करत आहे त्यांनाच तुम्ही कंटिन्यू करा। 10 ते 15 वर्ष झाली। कोणकोणत्या पदांवर कार्यरत आहेत हे, जसं की लिपिक आहे, शिक्षक आहे, लेखा लिपिक आहे, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी आहे, स्वच्छता निरीक्षक आहे, औषध निर्माता आहे, एम तापमान आहे, त्यानंतर वाहन चालक आहे, स्थापत्य अभियंता आहे। अशा विविध संवर्गामध्ये हे कर्मचारी मानधन तत्वावरती 10 ते 15 वर्षापासून कार्यरत आहे। एवढे सगळं वर्ष त्यांनी जॉब केलाय आणि तसे कमी मानधनावरती काम केलंय, त्यांचा विचार तुम्ही करावा, त्यांचा अनुभव लक्षात घ्यावा, असं ह्या युनियनची मागणी आहे। या युनियनचे जे अध्यक्ष आहेत त्यांची ही मागणी केली आहे। आता त्यात पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा दावा पण त्यांनी केला की सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे। कसा, तर त्यांनी सांगितलाय बघा, सेवेत 10 वर्ष किंवा अधिक वर्ष झालेल्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचा दावा कामगार संघटनेने केला आहे। त्याच धर्तीवर ते म्हणतात की नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ समाधानकारक सेवा देणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना नियमित करावा ही मागणी ह्या युनियनने केलेली आहे।
अर्थात या संदर्भात रिसेंटली सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे, पण तो निर्णय त्या सद्यस्थितीमध्ये त्या ज्या एक्झाम होत्या किंवा ज्या भरती प्रक्रिया लागू होतात तो सेम तुम्ही इथे लागू करू शकत नाही. मी काही मुद्दे तुमच्या लक्षात आणून देतो. दुसरा मुद्दा, या ज्या पदावरती हे कार्यरत आहे पद कोणतं आहे? गट क चं पद आहे. त्या पदाचे सेवाप्रवेश नियमावली काय, तुम्हाला मानधन तत्वावरती घेत असताना कोणत्या पद्धतीने घेतलेलं होतं, हे सगळे निकष चेक करावं लागतील. असं डायरेक्टली बोलून चालणार नाही. आणि तुम्ही आम्ही आपलेच भाऊबंद आहेत, कदाचित तिथे कर्मचारी म्हणून काम करत होते, 10 वर्ष प्लस काम करत होते, त्यांची मागणी किती रास्त आहे हे पण बघणं गरजेचं आहे. पण या संदर्भात लिखित स्वरूपामध्ये जो नियम सांगतो, जो नियम आहे, नियमावली आहे किंवा आपले संविधानामध्ये कलम आहेत, हे सगळं बघून हे ठरावं लागणार आहे. सो असं तर लगेच होणार नाहीये. सो एखाद्या कोर्टाने निर्णय दिला की त्यांना दिला तो लागू आम्हाला करा असं होत नसतं. सो जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांनी मानसिकता ढासळून न देता अभ्यास कंटिन्यू ठेवा. ही बातमी जी आलेली आहे ही फक्त बातमीच आहे, अजून कोर्टामध्ये केस वगैरे असं काहीही नाहीये. त्यांचं म्हणणं आहे आम्ही केस करू वगैरे, पण याला कितपत योग्य होईल, कितपत तथ्य या बातमीमध्ये आहे हे आपल्याला चेक करावं लागणार आहे. किंवा याचं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही अभ्यास कंटिन्यू ठेवा, अभ्यास चालू ठेवा. भरती येणारच आहे, भरती होणारच आहे आणि तुमची एक्झाम पण होणार आहे, सिलेक्शन पण होणार आहे. सो हे तुम्ही आम्ही याच्यावरती काम करतो. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करावा, याचा जास्त लोड न घेता या बातम्या फक्त वाचाव्या आणि सोडून द्याव्यात. पुढे काय होतं आपण बघूया. सो अशा केसेस वगैरे सगळ्या भानगडी चालू असतातच. आपलं संविधान आहे, कोणी पण केस टाकू शकतं, म्हणजे तथ्य असेल तर केस टाकू शकतं, मागणी करू शकतं, अन्याय म्हणून लढू शकतो. सो त्याच्यावरती तुम्ही लक्ष न देता तुम्ही अभ्यास करून योग्य तो या एक्झामसाठी योग्य पद्धतीने अभ्यास करून योग्य पद्धतीने अभ्यास केल्यानंतर सिलेक्शनसाठी प्रयत्न करत राहावा. इतकं तुम्ही करावं. बाकी ह्या गोष्टीत काही वेगळं तथ्य नाही आहे. सो हे चालू ठेवा अभ्यास. आणि अभ्यासासाठी तुम्हाला गरज वाटली तर इग्नाइट अकॅडमीची ही बॅच अवेलेबल आहे. फक्त 1499 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. यामध्ये सगळंच अवेलेबल आहे. तुम्हाला टेस्ट सेल सुद्धा या बॅच बरोबर फ्री आहे. डाऊट क्लिअरिंग, काउन्सिलिंग पण आणि तुमचं जीके जे अपडेटेड आहे ते सुद्धा आम्ही ह्या बॅचमध्ये देणार आहोत. सो नक्कीच बॅच जॉईन करा. या संदर्भात ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा या नंबरला कॉल करून आपण मागणी करू शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता. व्हिडिओबद्दल अजून तुम्हाला तुमच्या मनात काही प्रश्न आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.